महाराष्ट्रात आजपासून एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी मोठं आंदोलन पेटणार आहे। मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुपारी 1 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संघटनांची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत तोडगा निघाला तर आंदोलन मागे घेतले जाईल, पण तोडगा न निघाल्यास हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात पेटण्याची शक्यता आहे। संघटनांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। 1. मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ, एप्रिल 2020 ते मार्च 2024 पर्यंतची थकबाकी तातडीने द्यावी। 2. सन 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतरही न दिल्याने ती तातडीने अदा करावी। 3. 2016 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत कमी दराने दिलेल्या वेतनवाढी व घरभाडे भत्त्याची रक्कम तातडीने देण्यात यावी। 4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून 55% दराने लागू करावा। 5. घरभाडे भत्ता शासन निर्णयानुसार जुलै 2021 पासून 9, 8 व 27% आणि जुलै 2024 पासून 10, 20, 30% दराने थकबाकीसह लागू करावा। 6. एसटी कामगारांना दिवाळीनिमित्त 15,000 रुपयांची दिवाळी भेट देण्यात यावी। 7. तसेच सणासुदीच्या काळात 12,500 रुपयांचा सण अग्रिम देण्यात यावा। संघटनांचा इशारा आहे, शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन राज्यभर उग्र होईल आणि एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आझाद मैदानावर आज हजारो एसटी कामगार एकत्र येणार असून प्रशासन व सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे। आता सगळ्यांचे लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीकडे लागले आहे। सरकार तोडगा काढणार का की आंदोलन पेटणार याचा निकाल आज ठरणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी NPC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।